नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर. आज आपण तांदळाचे घावण आणि चटणी बघणार आहोत. कधीकधी काय होतं, नुसत्या तांदळाचे घावण केले तर ते वातड होतात. तर ते वातड होऊ नये, छान मऊसूत पांढरे शुभ्र असे व्हावे म्हणून आज मी याच्यामध्ये अजून एक पदार्थ घातला आहे. त्यामुळे हे छान पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अगदी दिवसभर मऊ राहतात. त्यामुळे हे असे तुम्ही घावण नक्की ट्राय करून बघा. तर चला, यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. घावण करण्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत. मी हा रेशनचा तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी पोहे घेतलेत. तांदूळ कोणताही घ्या, फक्त इंद्रायणीचा घ्यायचा नाही. जो चिकट होतो असा कुठलाच तांदूळ घेऊ नका, जुना कोणताही घ्या. आता मी हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून रात्री भिजत घातले होते. आता हे बघा, हे छान भिजले आहेत. आता आपण काय करायचं, हे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता मी तांदूळ आणि पोह्यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि हे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात दोन्ही एकत्र करत वाटायचं आहे आपल्याला. आता मला सकाळी करायचे होते म्हणून मी रात्री भिजत घातले. तुम्ही 4 ते 5 तास जरी भिजवलं तरी चालेल. आणि हे पूर्ण पाणी काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि वाटायचं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज नेमका किती आहे ते लक्षात येईल. आता हे एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी सुरुवातीला पाणी न घालता थोडं फिरवून घेतलं आहे. आता मी ज्या वाटीने तांदूळ आणि पोहे मोजलेले त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्यातलं निम्मं पाणी इथं घालते आणि याला एकदम बारीक वाटायचं आहे. आता इथे बघा, हे मी एकदम बारीक असं वाटून घेतलं आहे. आता मी हे एका भांड्यात काढून घेते आणि राहिलेले तांदूळ आणि पोहे ते सगळे वाटून घेते. आता इथे बघा, हे मी सगळे तांदूळ आणि पोहे वाटून घेतलेत. पोह्यामुळे आपले जे घावण आहेत ते खूप छान मऊ असे लुसलुशीत होतात आणि पांढरे शुभ्र होतात. आता मी हे वाटण्यासाठी एकूण 2 वाटी पाणी घेतलेलं, त्यातलं 1.5 वाटी वाटताना घातलं आहे. आत्ता परत अर्धी वाटी घातलं आहे, म्हणजे मी आत्तापर्यंत एकूण 2 वाट्या पाणी याच्यामध्ये घातलं आहे. पण हे थोडं अजून घट्ट आहे, तर याच्यात अजून 1 वाटी पाणी घालून बघूया. घावण करण्यासाठी पीठ एकदम असं सरसरीत पाहिजे, म्हणजे एकदम पातळ पाहिजे, तरच तुमच्या घावणाला छान अशी जाळी येते आणि छान होतात ते. खूप घट्ट पीठ ठेवायचं नाही. आता आपलं 3 वाट्या पाणी झालं आहे. आता अजून 1 वाटी पाणी घालूया, म्हणजे एकूण 4 वाटी पाणी झालं. हे बघा, आपल्याला जर वाटलं तर आपण अजून पाणी घालू शकतो. आता मी सध्या 4 वाट्या पाणी घातलं आहे. हे बघा, आता हे व्यवस्थित झालं आहे. जर तुम्ही करताना घावणाला जाळी नाही आली तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये अजून ॲड करा, कारण तांदळाप्रमाणे हे आहे. आता ह्याच्यात मीठ घालून घेतलं आहे. आता हे मिक्स करूया आणि हे 10 मिनिटं बाजूला ठेवूया. आणि आता आपण चटणीची तयारी करायला घेऊया. आता चटणी करायची आहे, त्यासाठी मी एक पॅन ठेवलं आहे. पॅनमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जे मगाशी पाणी मोजून घेतलं आहे ते ज्या वाटीने मी तांदूळ आणि पोहे मोजलेले त्याच वाटीने मी पाणी मोजलं आहे, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तेलामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची, अर्धा चमचा चणा डाळ घालायची. हे थोडंसं आपल्याला परतून घेऊया. आता चणा डाळ आणि उडीद डाळ थोडी परतली आहे तेलावर. त्याच्यामध्ये 1 कांदा घालायचा आहे, तोही आपण तेलावर थोडासा परतून घेऊया. आता कांदा थोडा परतला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 टोमॅटो चिरून घालायचा आहे. आता हेही आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया. तुमच्याकडे जर लाल मिरची असेल, सुकी लाल मिरची, तर ती यावेळेस घातली तरी चालेल. नसेल तर काय करायचं सांगते. आता हे सगळं परतून झालं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे गार करूया. आता हे थंड झालं आहे, मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. याला गार झाल्यावरच वाटायचं आहे. मीठ आपण सुरुवातीलाच घालून घेतलं आहे, म्हणजे जेव्हा भाजत होतो तेव्हा, त्यामुळे मीठ नाही घालायचं.
वाटताना याच्यात अगदी थोडीशी साखर घालायची आणि इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि थोडं पाणी घालून ह्याला बारीक करून घेऊया. आता इथे आपली हे वाटून तयार आहे. तेल गरम करून घेतलं आहे. तेलात घालायचे मोहरी, कढीपत्ता आणि हे आता आपण याच्यावरती घालून घेऊया आणि मिक्स करूया. आता आपली चटणी तयार आहे. आता हे पीठ ठेवून एक 10 मिनिटं झाले. थोडं बघूया. थोडं मला घट्ट वाटतं आहे, तर याच्यात अजून एक अर्धी वाटी पाणी घालते. म्हणजे एकूण मी 4.5 वाट्या त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे. आता हे पीठ व्यवस्थित झालं आहे. हे बघा, असं सरसरीत पीठ व्हायला पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण ज्यावेळेस घावण घालणार आहे तेव्हा हे दरवेळेस पीठ हलवून घ्यायचं आणि आपल्याकडे जे असं फुलपात्र असतं त्या फुलपात्राने आपण घावण घालायचं आहे आणि दरवेळेस असं हलवून घ्यायचं पीठ. घावणे करण्यासाठी बाजूला मी इथे एक तवा ठेवला आहे. तव्यावर अगदी थोडं तेल घालायचं. आता हे घावणे आहेत त्यामुळे मी कांदा घेतला आहे. कांद्याचं वरची साईड अशी कट करून टाकायची आणि तो कांदा तेलात असं तव्याला व्यवस्थित फिरवायचा. त्यानं कांद्यामुळे घावण्याला खूप छान चव येते, त्यामुळे असं नक्की करायचं. आता हे सगळं व्यवस्थित तव्याला लावून घेऊया अगोदर. हे बघा, तवा व्यवस्थित गरम पाहिजे आणि तवा जर व्यवस्थित गरम असेल तरच तुमच्या घावणाला छान अशी जाळी येणार, त्यामुळे तवा नीट गरम करा. आता मी पीठ व्यवस्थित तळातून हलवून घेतलं आहे आणि घावणे घालून घेऊया. हे बघा किती छान जाळी येते. तुम्हाला जर वाटलं की तुमची अशी जाळी येत नाही आहे तर पिठामध्ये थोडंसं पाणी घाला, म्हणजे अशी खूप छान जाळी येते. आता हे थोडंसं शिजू देऊया. आता इथे बघा वरची बाजू कोरडी झाली आहे. त्याच्यावर आता थोडं तेल घालून घेऊया. काही जण घावण एका साईडनेच भाजतात, पण मी 2 साईडनं भाजते. हे बघा, आता जवळून बघितलं तर जाळी किती छान आली आहे आणि छान पांढरे शुभ्र असे झाले आहेत. आता हे परतून घेऊया आणि दुसरी बाजू थोडीशी भाजून घेऊया. आता हे बघा, दुसरी बाजूही भाजली आहे. अगदी अर्धा मिनिटच भाजायचं आणि आता हे काढूया आणि अजून घावण आपण करून घेऊया. आता इथे बघा मी घावण करून घेतलेत. हे हातात घेऊन दाखवते. खूप छान मऊ लुसलुशीत झालेत आणि हे दिवसभर असेच राहतात, पांढरे शुभ्र झालेत. आता मी याबरोबर ह्या 2 चटण्या केल्या आहेत. ही जी एक चटणी आहे त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. आणि दुसरी चटणी आपण आत्ता केली आहे. तुम्हाला जी चटणी आवडत असेल त्याबरोबर खा, पण हे नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.